सन्माननीय मनीष भाऊ वर्गे तसेच आपल्या ग्रामपंचायतच्या सन्माननीय सर्व सदस्य, भाऊ उपस्थित नागरिक, महिला भगिनी, बालमित्र ठीक आहे बघा. 1995 मध्ये प्रथम नोकरीला लागलो आणि जिल्हा मिळाला परभणी. गाव असं बामणी आणि त्या बामणी गावात मला राहायचं. 1995 सालची गोष्ट आहे. आणि मग तिथं गेलो. वडिलांनी 1600 रुपये, तेव्हा त्या काळात 1600 रुपये दिले. खूप दिले 1600. तर 1 महिन्यात खोली करायची आहे, तर स्वतः हाताने स्वयंपाक करायचा आहे, स्टोव्ह घ्यायचा आहे, तवा घ्यायचा आहे आणि हे 1600 रुपये घेऊन जा आणि भरून त्याला तुला जे काय आहे तेवढं घेऊन. मुंबईफळ गाव भेटलं. 2 शिक्षकी शाळा. स्वातंत्र्य, भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर मीच तिथं दुसरा शिक्षक झाला. माझ्या इथे एक मुख्याध्यापक होते शिवाजी अंबरवाडीकर आणि मी तिथं दुसरा जॉईन झालो. राहण्याचा प्रश्न. मग शिवाजी अंबरवाडीकर सरांना सहज म्हटलं, सर मला राहण्याचा काही थोडा मार्ग सांगा, कारण जिंतूरवरून जाणं आहे ना. जिंतूरवरून ते गाव 40-45 40-30 भाडं द्यायचं. 1600 रुपये जवळ ते, त्यात 1 महिना राहायचा होता. आणि शिवाजी म्हणत होते, शिवाजी सर म्हणत होते की ठीक आहे मी गावात सांगतो. आणि ते शिवाजी सरांनी सहज विचारलं की सर तुम्ही कोणत्या जातीचे? मी म्हटलं कुणबी आहे. तर म्हणे गावकरी तुम्हाला खोली देणार नाही. का बा नाही म्हणतो गावकऱ्याचं असं म्हणणं आहे का तुम्ही मागासवर्गीय आणि तुम्ही खालच्या भागात राहून राहा. म्हटलं खालचा भाग साईडला वस्ती असते अशा भागात घेऊन राहा. मराठवाडा. त्याचाच एक प्रसंग सांगत आहोत. आज रोजी तेच मराठवाड्यातले लोक कुणबीसाठी भांडत आहेत. तेच मराठवाड्यातले लोक कुणबीला आणि त्या दिवसापासून जात म्हणजे काय कधीच कोणाला विचार सोडूनच जाईल. मी कोणाच्या ताटात जेवेल, मी कोणासोबत राहील. विशेषतः मुलांना कोरोनाच्या काळामध्ये एक जिल्ह्यामध्ये एकमेव शाळा होती आमची, की ती कोरोनाच्या काळात सुद्धा चालू होती, कधी बंद नाही केली. जेव्हा जेव्हा खिचडी शाळेत शिजत नाही तेव्हा जेव्हा मुलं डबा आणतात तर सोबत जेवलो त्यांच्याशी. जेवलो आठवते पण आम्ही, कारण त्या बॅच निघून गेल्या. तृप्ती असं ती ताले आहे, त्यांच्यासोबत जेवण केलं. त्यानंतर सम्यक आहे म्हणून शिक्षकाला जातच नसावी. आणि मग जे काम आपल्या समोर आलेलं आहे ते काम करण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत. त्यासाठी आपली नेमणूक झालेली आहे. केवळ पगार म्हणजे नोकरी नव्हे. असं जॉईन झालं 2018 मध्ये. गावात चॅलेंजिंगच भेटत गेले. इकडून आलो वाशिमला, आलो वाशिमला 5 वर्ष काढले. वाशिमला बोरगावपूरला गेलो. बोरगावपूरला 7 वर्ष काढले. त्या 7 वर्षामध्ये आजही त्यातले शिक्षक, गावकरी, तिथले विद्यार्थी आजही फोन करतात. ती विद्यार्थिनी होती, तिला 68 वाचता नाही आले आणि ती खूप रडली होती. मी पहिल्यांदाच गेलो, फळ्यावर सहज लिहितो, हे वाचून द्या, ते वाचून द्या. आज ती विद्यार्थिनी डॉक्टर आहे. 68 वाचता येत नव्हते, ती विद्यार्थिनी आज डॉक्टर आहे. बोरगाव काय नाही फटाके बोरगावला माझे आज 14 विद्यार्थी भेटणीमध्ये आहेत आणि आजही फोन करतात. बोरगावपूर तिथून बदली झाली, येळवणला गेलो. येळवणला 1 ते 4 कारण तिथं मोठी शाळा, 1 ते 7 ची शाळा, 272 विद्यार्थी आणि त्यांचा 4 सांभाळला. येळवणला गेलो, 1 ते 4 ची शाळा, 2 शिक्षक, मी दुसरा तिथं जाणार. मग करमत नव्हतं 2 शिक्षक कसं काम करावं, काय करावं. तिथेही सुरुवात केली. 5वा काढला, 6वा काढला, 7वा काढला. 15 लाख 16 लाख रुपये त्या काळात मिळाले आणि बांधकाम केले. याच्यापेक्षा मोठी इमारत आहे.
असं करत असताना आता वैभव भोगावं, तर आज जसं झालं तसं तिथून बदली झाली, इथं आलं 2018 मध्ये. बाहेर गाडी लावली, लिंबाच्या झाडाखाली, आजूबाजूला म्हशी बांधलेल्या त्या, बरोबर आहे. सर्व गायी होत्या, उतार टाकलेलं होतं, कोणाचं ट्रॅक्टर होतं, सोयाबीन कोणा वाळू घातलेलं, कोणाचं एकाचे कुटुंब तिथं राहायला होतं कोरांड्यामध्ये. मल्ले सरांना सर्व माहिती झालं, सरांची साथ होती. या लोकांशी मी भांडण केले नाही, अजिबात भांडण केले. तुम्ही म्हैस इथून काढाच. त्यांच्याशी फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या 2 दिवशीच बोललो, मधात कधी बोललो. आणि त्या 15 ऑगस्ट 26 जानेवारीला त्यांना जे महत्व कळलं त्या गोष्टीचं, आज रोजी त्यांनी त्या म्हशी सुद्धा विकून टाकल्या, ते ट्रॅक्टर गायब झालं, काही जणांनी वाहन विकून टाकले. हे केवळ फक्त आपल्या तुमच्या माझ्या प्रेमामुळे, तुमच्या प्रेमामुळे शाळेचं महत्व तुम्हा आम्हाला कळलं. कारण जनावरांसोबत विद्यार्थी कसे बसू शकतात हे वाक्य माझं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. कारण बाहेर एक सुविचार सरांनी लिहिलेला आहे, अडाणी मनुष्य, न शिकलेला मनुष्य हा पशु समान असतो. मी जर शिकले नाही की पशु, तर तुमच्यात कुठलाही फरक नाही. मग त्या पशुसोबत माझे विद्यार्थी कसे बसतात याचं महत्व त्यांना कळालं. त्यांनी मला साथ दिली, गावकऱ्यांनी साथ दिली. आज येऊन पठाण उभा आहे, सर्व ग्रामपंचायत आहे, गावकरी आहे. तुमची साथ नसती, तुम्ही जर मला म्हटलं असतं साधारण 1 ते 4 ची शाळा आहे, 2-4 तर विद्यार्थी आहेत, ड्युटी घराने पण जा आहेत काही गावामध्ये, आज तीच परिस्थिती काय राहिली. तसं 2018 मध्ये जॉईन झालं, तेव्हाच्या काळात तेव्हाचे सरपंच, तेव्हाची ग्रामपंचायत त्यांनी सहकार्य केलं. नंतर नवीन ग्रामपंचायत निर्माण झाली, यांचं सहकार्य आपल्या सर्वांच्या समोर दिसत आहे. हाकेला हजर असतात असे सरपंच आपल्याला लाभले. पाण्याची सोय नव्हती, बोरिंग करून दिली, खर्च आला तो पूर्ण पाईपलाईन टाकून दिली. मदत पूर्ण तरी थोडासा काही गैरसमज झाल्यामुळे थोडं नुकसान केलं, तेही सुद्धा त्यांनी दुरुस्त करून दिले. त्यानंतर हे जे बांधकाम आहे, ते जे पैसा ज्यांनी ज्या सदस्यांनी दिला त्यांचे आभारी आहोत आपण, परंतु याच्यावर देखरेख करणे हे सरपंच आणि त्यांच्यामुळेच आज एवढं चांगलं काम होऊ शकलं. नाही तर मी घरी पाहिलेलं माझ्या काळामध्ये 7 लाख आले की 2 लाख लावायचे, 5 लाख गायब करायचे, असं आहे. आणि जिल्हा परिषदेकडे आहे, इथे जो काही पैसा आला त्याचा 80% पैसा तरी इथं लागला हे याच्यावरून दिसतो. तर असे गावकऱ्यांची साथ मिळत गेली, तुमच्या सर्वांची साथ मिळेल, म्हणून आज ही इमारत त्या स्थितीवर उभी आहे. भोवे सरांना सांगू इच्छितो की येणाऱ्या काळात आम्हाला काय करायचं होतं. निश्चितच आपण प्रयत्न करणार की आम्ही मागच्या वर्षी थोडंसं चुकलो. मागच्या वर्षी जर 5वा वर्ग सुरू केला असता आज परिस्थिती थोडी. सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मी पहिल्याच दिवशी बोलतो की मला इथं 5वा वर्ग सुरू करायचा आहे. लक्षात घ्या. कोणता वर्ग सुरू करायचा आहे? आणि तुम्ही शिकसाल नाही तर तुम्ही 5वा वर्ग शिकले, तिथं 5वा वर्ग काढला की एक जागा तयार होणार. जागा म्हणजे एक शिक्षक पाहिजे शिल्लक. का काही हरकत आहे का? मी येऊ शकतो का तिथं? येऊ शकतो. तुम्ही 5वा वर्ग शिकसाल तर येईल काय? तुम्ही 5व्या वर्गात जर दुसऱ्या शाळेत असाल, इथं शिक्षक येईल का? दुसरे 2च राहतील. तर आपल्याला 5वा वर्ग शिक्षक करायचा आहे, त्यासाठी पालकांना तयार करायचं. बघा काय होते, मी शाळेचं नाव घेणार नाही, जेव्हा आपले 4थीचे मुलं पास होतात आणि ते बाहेर निघतात, तेव्हा त्या पालकांना बाहेरच्या शाळा येऊन अनेक प्रकारचे आमिष दाखवतात. म्हणजे तुमच्या मुलांना आम्ही सायकल देतो, तुमच्या मुलांना आम्ही ड्रेस